आता सराव संच किती आपला सराव संच 3.33 मधला 6वा प्रश्न. लक्षात घ्या. एका अंकगणित श्रेणीच्या पहिल्या 55 पदांची काय दिलं बेरीज 3300 आहे. तर त्याची किती पद काढायचं आहे 28 पद काढायचं. तर लक्षात घ्या. आपल्याला लक्षात आहे जर बेरीज किती पदांची दिली 55 आणि काढायचं किती पद आहे. आता गणित परीक्षेत कसं बदलून जर चेंज होणार तर कसं होतं लक्षात. आता हे 28 आहे इथं 55 आहे. पण या डायरेक्ट काय सांगेल एका म्हणजे पदांची काही पदांची बेरीज देते आणि आपल्याला एखादी पद काढायला सांगते. तर याच्यामध्ये समजा या बेरजेमध्ये जर 1 प्लस केला आपण आणि त्याला जर 2 न भागून काय ते जेवढे वेळ पद काढायला सांगितलं ते करेल. कसं होतं कळलं. आता इथं काय 55 पद दिलं 55 मध्ये 1 प्लस केलं किती 56 ला 2 न भागून किती 28. मग आपल्याला काय करायचं आता समजा आपल्याला 59 पदांची बेरीज दिली आणि आपल्याला काढायला सांगते 30 पद. किती पद 30. मग याच्यात 1 प्लस करावं लागते 60 भागिले 2 किती 30. समजलं. म्हणजे अशा संबंधाचं गणित दिलं असतं. मग गणित कसं ओळखायचं काय अपेक्षा समजा इथं 55 आहे आणि याच्यामध्ये 1 प्लस केल्यावर 2 न भागून किती तिथं 56 ला 2 न भागून किती 28. समजलं. आता बघा आपल्याला दिलेलं जे आहे ते वापरूया. 55 पदांची बेरीज दिलं. मग बेरीज दिली म्हणजे यस 55 यस 55 किती आहे 3300. समजलं. 55 पदांची बेरीज म्हणजे यस 55 किती आहे 3300. आता आपल्याला एवढंच दिलं 3300. बाकी काय अंकगणित शीट दिले का अंकगणित शीट दिली नाही 2 पद दिली नाही म्हणजे या बेरीज काढायसाठी. मग एवढ्या एकाच गोष्टीवर आपल्याला काय करायचं आहे एवढं पद काढायचं. समजलं. जेव्हा असं गणित असते तेव्हा पहिल्या तुला एसएन सूत्र वापरायचं. एसएन बरोबर n/2 कंसात 2a प्लस कंसात n - 1 गुणिले d करायचं सूत्र. आता लक्ष द्या आपल्याला किती पदांची बेरीज दिला 55. मग n च्या जागी काय ठेवा 55. n च्या जागी 55. इथं पण n च्या जागी काय ठेवा 55 भागिले 2 ला 2. ए माहित नाही दशाला तसे दोन्ही प्लस इथं पण n ची किंमत माहिती आहे आपल्याला किती आहे 55 मायनस 1 गुणिले डी पण माहित नाही दशाला. पण 55 पदांची बेरीज आपल्याला माहिती आहे किती आहे 3300. याच्या जर काय ठेवा 55 एस 45 जर काय ठेवा 3300. 55/2 दशाला कारण भाग जात नाही. मग 2a ला 2a प्लस 55 मध्ये 1 ला 54d. करेक्ट. आता लक्ष द्या हे 2 कसे आहेत भागाकारात इकडे काय आहेत गुणाकार. म्हणजे हे 2 कसे दिलेत गुणाकारात. हे 55 इकडे अंशात इकडे काय आहे छेदात. बघा छेदातला अंशात ते अंशातला छेदात साईडला दिले. इकडे काय होतं सांगा फक्त 2a प्लस 54d कारण कंस निघून जाते. हे गुणाकारात असल्यामुळे कंस होता. कळलं. हे सगळे इकडे कंस निघून जाते. इथं बघा मग आता अंशाला छेदाला आपल्याला सेम संख्येला भागायचं. 11 आता याला नेला दोघाला 11 भागायचं की नाही 11 3 33 0 0 11 5 55 डबल किती भागायचे 5 1 5 5 7 0. मग 60 गुणिले 2 केले मग 120 2a प्लस 54d दशाला तसं. आता लक्ष द्या याला 2 न भाग जाते याला जाते सर्वांना किती भाग जाते 2 किती राहील 2 ने भागू 2 ने भागू. याला 2 न भागून किती येते 60. याला 2 न भागून 2 कॅन्सल होते किती येते 1 प्लस याला 2 न भागून किती मग 28 27 किती येते किंवा असं करायचं या स्टेप मध्ये सगळ्याला किती भागायचं आपला 2 ला 120 ला 2 न भागा 2a ला पण 2 न भागा आणि 54d ला पण किती भागा 2. समजलं 2च का तर सगळ्याला किती भाग जाते 2. मग याला 2 न भागून किती देऊ 60. याला 2 न भागून हे कॅन्सल होते हे a याला 2 न भागून किती 27. तुम्ही सांगा a प्लस 27 d बरोबर किती आला 60. याला समीकरण 1. याच्या पुढे आपण काय सोडू शकतो कळलं.
एवढं सोडू शकतो आपण. याच्या पुढे काय सोडू शकतो का ना नाही. मग इथे काय करायचं लक्षात येतं आपलं समीकरण एक दिशाला तसं घ्यायचं. आता आपल्याला किती पद काढायचं आहे? मग इथं वे पद शब्द आला. कोणता आला? वे पद शब्द आला की कोणतं सूत्र वापरायचं? टीएन. बेरीज शब्द आला की एसएन सूत्र वापरायचं. करेक्ट. आणि वे पद शब्द आला की कोणतं सूत्र वापरायचं? टीएन. मग टीएन सूत्र काय आहे? टीएन बरोबर ए एन मायनस ए गुणिले डी. आपल्याला किती पद काढायचं आहे? 28 पद काढायचं म्हणजे टी 28 काढायचं आपल्याला. म्हणजे यांचे जर काय ठरवलं आपण 28 ए ला प्लस इथं 28 मायनस 1 गुणिले डी पण माहित नाही दिशाला 28 हे पद काढायचं ना टी 28 दिशाला ए ला 1 28 मधून 1 गेला 27 डी. तुम्हीच पहा ए प्लस 27 डी काय आणि ए प्लस 27 डी काय? ए प्लस 27 डी ची किंमत काय? 60. मग आपण ए प्लस 27 डी ची जागी किती ठेवू शकता? 60. किती काय झालं समीकरण किती होईल? 1 होईल. समीकरण 1 होईल. समजलं? म्हणजे टी 28 किती येते मग 60. कळलं? म्हणजे एका अंकगणित श्रेणीची पहिल्या 55 पदांची बेरीज 3300 आहे. तर 28 पद किती येते मग 60. समजलं? सातवा प्रश्न आहे बघा. एका अंकगणित श्रेणीतील 3 क्रमांक पदांची बेरीज किती आहे? 27 आहे. तर ती 3 पदे शोधा. आता लक्षात 3 पद क्रमांक आपल्याला दिलेले असतात कंसात. पहिलं पद आहे a मायनस डी, दुसरं पद आहे a आणि तिसरं पद असते a प्लस डी. जरी आपल्याला जर एखाद्या वेळेस दिले नाही ही पद तर कधी पण पहिलं पद काय असते a मायनस डी. आता पहिलं पद a मायनस डी असेल तर कधी पण पुढचं पद करताना आपण काय करतो ते डी प्लस करतो. या a मायनस डी पहिल्या पदामध्ये जर आपण डी प्लस केल्यानंतर हे मायनस आणि प्लस करते. याचा दुसरं पद किती मग ए आणि त्याच्यामध्ये आणखी डी प्लस केलं काय तिसरं पद ए प्लस डी आणि आणखी जर याच्यामध्ये डी प्लस केल्याने चौथं पद काय येते ए प्लस 2 डी येते आणि याच्यात आणखी प्लस केल्याने पाचवं पद काय येते मग ए प्लस 3. कळलं? असे जर आपल्याला अनेक पद असेल तर काय करायचं मग पहिलं पद ए मायनस डी घ्यायचं आणि पुढचं पद काढताना डी प्लस करत जायचं आणि अशा आपल्याला किती पद तयार करता येते. आता या गणितामध्ये आपल्याला या उदाहरणामध्ये आपल्याला किती पद आहेत? 3 पद आहेत. किती आहेत? कधी कधी 4 पद येतात कधी 5 येतात. समजलं? दिलेले नसेल की आपल्याला तयार करता येते नाही. पहिलं पद कोणतं घ्यायचं? पहिलं सुरुवातीचं लक्षात ठेवायचं ए मायनस डी आणि पुढचं पद करताना डी प्लस करत जायचं. समजलं? हे झाले आपले 3 पद. आता उदाहरणात पहिले आहे बघा. एका अंकासाठी 3 क्रमांक पदांची बेरीज किती आहे? 27 आहे. काय करायचं मग उदाहरणातील पहिल्या अटीनुसार तिघांची बेरीज a मायनस डी प्लस ए प्लस ए प्लस डी बरोबर 27. 3 क्रमांक पदांची बेरीज किती मग 27 आहे. मग 1 2 आणि 3 इथं 3 आणि मायनस डी आणि प्लस डी कॅन्सल होते बरोबर 27 ला 27. आता आपल्याला 3 पद काढण्यासाठी आपल्याला कशी गरज असते ए आणि डी. जर ए आणि डी जर भेटलं तर आपण तिन्ही पद काढू शकतो की नाही? ओके नाही? मग आपल्याला ए आणि डी शोधायचं आहे. मग इथून आपल्याला काय भेटणार? ए भेटणार 27 ला 27 हे 3 गुणाकार केलं का ते भागाकार ए बरोबर काय मग 3 1 3 3 9 27. हे किती आला 9. हे किती आला 9. आता दुसरी अट बघा. दुसरी अट काय आहे? एका 3 क्रमांक पदाची बेरीज 27 आहे तर ती 3 पदे शोधायचं आहे. आणखी गुणाकार दिला ठेवायचा. बेरीज किती आहे? 27 आहे व त्यांचा गुणाकार किती आहे? व त्यांचा गुणाकार 504 आहे. करेक्ट? त्याचा गुणाकार किती आहे? 504. मग एका म्हणजे उदाहरण असं होतं तेव्हा म्हणलं एका अंकगणित श्रेणीची 3 क्रमांक पदांची बेरीज किती आहे? 27 आहे आणि त्यांचा गुणाकार किती आहे? 504. म्हणून उदाहरणामध्ये पहिली अट वापरून आपण काय काढले? हे काढले. बरोबर? आता दुसरी अट काय मग उदाहरणातील दुसरी अटीनुसार
दुसरी अट काय त्यांचा गुणाकार म्हणजे या तीन पदांचा गुणाकार काय a मायनस b a आणि a प्लस b याच्यामध्ये कोणती चिन्हांकित असते गुणाकार गुणाकार किती आहे 504 आता लक्ष द्या याच्यामध्ये a मायनस b आहे इथे काय a प्लस b तर आपलं सूत्र माहिती आहे एका कंसात a मायनस b आणि दुसऱ्या कंसात a प्लस b असेल तर आपण काय लिहू शकता a चा वर्ग वजा b चा वर्ग हे फॉर्म्युला आपण वापरू शकता आता इथं a च्या जागी x आहे पण b च्या जागी कोण आहे d आपण काय एका कंसात a मायनस b आहे एका कंसात a प्लस d आहे मग आपण काय लिहू शकता याला a चा वर्ग मायनस d चा वर्ग लिहू शकता आणि हे रेषाला तसं आहे 504 ला 504 पण आपल्याला a ची किंमत आली आहे मग a ची किंमत आली आहे मग a च्या जागी काय ठेवा 9 वर्ग असल्यामुळे d काढायचं आहे आपल्या दिशाला तसं आणि इथं पण a ची किंमत किती आहे 9 504 ला 504 आता लक्ष द्या इथं 9 चा वर्ग किती 81 9 चा वर्ग 81 आणि d च्या वर्गाला d चा वर्ग हे 504 दिशाला तसे हे 9 गुणाकार एकमेकांना आधी भागाकार आधी तिकडला भागाकार करून घ्या 9 1 9 9 5 45 5 उरले 9 सखी 54 मायनस d चा वर्ग दिशाला तसं कारण d काढायचं ना आपला म्हणजे फक्त d येते या साईडला आता 81 प्लस केलं का आधी मायनस d चा वर्ग बरोबर याचं चिन्ह आहे प्लस याचं चिन्ह आहे मायनस दोघांचे चिन्ह वेगळे आपण काय करायचं वजाबाकी करायचं आणि आलेल्या उत्तराला काय करायचं मोठ्या संख्येचा मग इकडला मायनस आणि इकडला मायनस कॅन्सल होते d चा वर्ग होईल किती 25 आणि वर्गमूळ घेतल्यानं काय आहे मग वर्गमूळ घेतल्यानं d बरोबर प्लस मायनस 5 होते काय ते d बरोबर प्लस मायनस 5 आपल्याजवळ a पण आला आणि d पण आला तर आपण तिन्ही पद काढू शकतो का सांग मग म्हणून पहिले पद काय a मायनस d a मायनस मग a ची किंमत किती आहे 9 मायनसला d ची किंमत किती आहे प्लस मायनस 5 तो फक्त आधी एकदा प्लस 5 ठेवा नंतर प्लस मायनस 5 ठेवा मग कळलं d च्या जागी काय ठेवा 5 ठेवा पहिले पद किती आहे मग 4 आता दुसरे पद काय a आहे a मग a ची किंमत किती 9 a ची किंमत आता तिसरे पद काय आपलं a प्लस d काय a प्लस d a ची किंमत 9 प्लस d ची किंमत 5 किती दे मग 14 करेक्ट जर आपण मायनस जरी ठेवले फक्त उलट होते पहिले पद 14 आहे मग आता काय करूया आता तसेच काय करा आता आपण a ची किंमत किती आहे d ची किंमत किती ठेवली होती प्लस 5 ठेवले d च्या किंमती दोन आहेत ना एकदा प्लस एकदा मायनस मग आता मायनस ठेवून बघू मग मायनस ठेवले काय आहे बघा पहिले पद काय a मायनस d आहे की a ची किंमत तर 9 आहे सूत्रातलं मायनस इतर मायनस दिशाला d ची किंमत जर मायनस 5 ठेवली 9 ला 9 ते मायनस काय होते प्लस किती दे 14 आणि दुसरे पद तर पूर्ण म्हणजे आपण सुरुवातीकडून गेले का शेवटून गेलं का दुसरं पद त्याचे नाव आहे 1 a ची किंमत किती आहे 9 समजलं आता तिसरे पद काय a प्लस d आहे a ची किंमत 9 सूत्रातलं प्लस आणि d ची किंमत काय ठेवली आपण -5 हे प्लस मायनस आणि ते किती 4 कळ मग आपण प्लस जर a ची किंमत d ची किंमत प्लस ठेवलं तर पहिलं तिन्ही पद कोणते मग 4 9 14 आणि मायनस ठेवलं तर 14 9 4 तेच येते कळ फक्त हे होते रिव्हर्स होते कळलं का ओके नाही बघा आता आणखी एकदा सांगतो एका अंकसंख्येचे 3 क्रमांकित पदांची बेरीज किती आहे 27 आहे आणि त्यांचा गुणाकार किती आहे 504 तर उदाहरणातील आपल्याला हे 3 पद दिसतात आपल्याला हे 3 पद शोधा म्हणजे हे 3 जर पद शोधायचे असेल आपल्याला a आणि d काढायची गरज असते कळलं मग त्याचे उदाहरणातील पहिली अट वापरू आपण उदाहरणातील पहिली अटीनुसार तिन्ही क्रमांकित पदांची बेरीज किती आहे 27 म्हणजे या तिघांची बेरीज किती आपण 27 मग बेरीज करताना सारखं चल आणि सारखं घातांकाची बेरीज होती मग a वाल्याची बेरीज कोणासोबत होते a वाल्यासोबत 1 1 2 1 3
आणि डी वाल्याची डी सोबत बेरीज न वाजवला करते हे डी चे चिन्ह मायनस आहे याचे चिन्ह म्हणजे प्लस हे मायनस आणि प्लस कॅन्सल होतात बरोबर 27 ला 27 मग याची किंमत काय आहे 3 गुणाकार केलं का भाग करा 3 9 27 याची किंमत किती आली मग 9 आता याची किंमत 9 आली आता हे झालं याची किंमत आता काढायची कोणती किंमत आहे डी ची आता डी ची किंमत काढायसाठी दुसरी अट वापरायची मग उदाहरणातील दुसऱ्या अटीनुसार तिघांचा गुणाकार किती आहे एका कंसात वजाबाकी आहे एका कंसात काय बेरीज आहे तिथे कोणतं सूत्र वापरूया आपण याच्या वर्ग वजा b चा वर्ग म्हणजे a चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग a चा वर्ग आणि d मायनस d चा वर्ग म्हणजे कोणाचा b चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग d चा वर्ग आणि हे a दशाला 504 ला 504 पुढे a ची किंमत आपण काढली आहे मग a चे तर ठेवा 9 वर्ग असल्यामुळे मायनस b ची किंमत काढायची दशाला तसे या याच्या जागी पण किती ठेवा हे 9 आता कशाला आहे गुणाकार म्हणजे या साईडला गेले आहे यालाच आपण 9 ने भागले किती देते 56 मग d ची किंमत काढायची मग 81 प्लस केलं काय ते मायनस b चा वर्ग दशाला याचे चिन्ह प्लस आहे याचे चिन्ह वेगळे चिन्ह वजाबाकी दिले 25 मग हे मायनस आणि हे मायनस कॅन्सल होते d चा वर्ग किती दिले 25 मग वर्गमूळ घेतल्याने d बरोबर काय ते प्लस मायनस 5 म्हणजे d च्या किती दोन आल्या मग एकदा d ची किंमत प्लस ठेवल्याने मग पहिले पद 4 दुसरे 9 तिसरं 14 मग जर मायनस ठेवलं तर पहिलं पद 14 दुसरं 9 तिसरं 4 असे असते कळलं लिहा आठवा प्रश्न काय एका अंकगणित श्रेणीतील 4 क्रमांकित पदांची बेरीज 12 आहे तसेच त्या 4 क्रमांकित पदांपैकी तिसऱ्या व चौथ्या पदांची बेरीज किती आहे 14 आहे तर ती 4 पदे काढा आता लक्ष द्या ती 4 पदे कोणती असतील मग सांगा a d पहिलं पद दुसरं पद असेल a तिसरा असेल a d चौथा असेल a 2d समजलं d प्लस करायचं कळलं आता लक्ष द्या उदाहरणात पहिली अट आहे उदाहरणातील पहिल्या अटीनुसार उदाहरणातील पहिल्या अटीनुसार आता पहिली अट काय एका अंकातील 4 क्रमांकित पदांची बेरीज म्हणजे चौघांची बेरीज कोणाची a d प्लस a प्लस a प्लस b प्लस a प्लस 2d बरोबर 12 आहे ठीक आहे मग आता इथे बघा 1 a 2 a 3 a 4 मग इथे द्यायचं 4 a आता हे मायनस d प्लस d कॅन्सल होते परंतु हे 2d उरते जशाला आणि 12 ला 12 समजलं ओके याला दोन भाग होते याला जाते 2 ने भाग 2 ने भागून बघा 2a आणि ते d इथे 6 याला समीकरण 1 नाव समजलं आता उदाहरणातील दुसऱ्या अटीनुसार उदाहरणातील दुसऱ्या अटीनुसार आता दुसरी अट काय लक्षात दुसरी अट अशी आहे 4 क्रमांकित पदांपैकी तिसऱ्या व चौथ्या पदांची बेरीज तिसरा आणि चौथा पद हे यांची बेरीज किती आहे 14 आहे म्हणजे कोणाचं a प्लस d आणि a प्लस 2d यांची बेरीज किती आहे 14 म्हणजे तिसरा आणि चौथ्या पदांची बेरीज किती आहे 14 तर 1 हे 2 होते प्लस हे d आणि हे 3d आणि 14 ला 14 समीकरण 2 समीकरण 2 आता लक्ष द्या समीकरण 1 आणि 2 तयार झाले इथे काय a आणि d डायरेक्ट भेटलं का आपल्याला आजच्या याच्यासारखं मग 2 समीकरण तयार झाले म्हणजे हे 2 समीकरण सोडवायचे एक समीकरणासाठी मग हे 2 समीकरण सोडवणे काय भेटते आपला a आणि d आता समजा समीकरण 1 आणि 2 चे एक पद सेम आहे 2 a 2 a कळलं मग या 2 समीकरणाची काय करणार वजाबाकी समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करू काय होणार 2a प्लस d बरोबर 6 आणि 2a प्लस 3d बरोबर 14 समीकरण 1 समीकरण 2 काय करतो आपण वजाबाकी करतो खालचे काय म्हणतात चिन्ह हे 2a कॅन्सल हे d आहे आणि -3 आहे इथे मायनस दिसणार का मी लक्ष या दोघांची बेरीज समीकरण कितीची 1 व 2 ची समीकरण 1 व 2 ची
बेरीज वजाबाकी करू. समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करू. वजाबाकी करताना काय करायचं? a प्लस 2b a प्लस 2b 2a प्लस d बरोबर 6 समीकरण 1. दुसरं काय? 2a प्लस 3d बरोबर 14 समीकरण 2. काय करायले? वजाबाकी करताना खालीच काय बदलायचं? चिन्ह प्लसचं मायनस प्लसचं मायनस प्लसचं हे प्लस मायनस करते हे 1 आणि हे मायनस 3 इथे येते मायनस 2d. हे प्लस आहे काय? मायनस वेगळे चिन्ह वजाबाकी इथे 8 आणि मोठा समी चिन्ह मायनस. मग d बरोबर मायनस 8 ला मायनस 8 हे मायनस 2 इथे गुणाकार भागाकार होते मायनस मायनस प्लस होते 2 चौक 8 म्हणजे याची किंमत किती येते? मग 4. आलेल्या याची किंमत कोण्या एका समीकरणात ठेवा? d भेटते. a d ची किंमत कोण्या एका समीकरणात ठेवा? a भेटते. d बरोबर किती झाला? 4. ते समीकरण किती ठेवा? 1 मध्ये ठेवा. समीकरण 1 मध्ये ठेवा. आता समीकरण काय बघा? 2a प्लस d बरोबर 6. 2a ला 2a d ची किंमत किती आहे? 4. 6 ला 6. मग 2a बरोबर 6 मायनस 4. मग 2a बरोबर किती? 2. 2a बरोबर मग a बरोबर 2 भागिले 2. 2 भागिले 2 बे 1 बे a बरोबर किती? मग 1. करेक्ट. आता a आणि d भेटला तर आपण काय करू शकता? कोणते पद? तिन्ही चारही पद काढू शकता. मग पहिलं पद काय आहे? मग पहिले पद a मायनस d. करेक्ट. a ची किंमत किती आहे? 1 मायनस d ची किंमत किती आहे? 4. याचं उत्तर आहे मायनस 3. मग दुसरे पद काय a आहे आणि याची किंमत किती आहे? 1. दुसरे पद 1. तिसरे पद काय? a प्लस d. a ची किंमत 1 d ची किंमत 4 दिले 5. चौथे पद आहे a प्लस 2d. a ची किंमत 1 2 गुणिले d ची किंमत 4 1 ला 2 चौक 8 आणि दिले 9. समजलं? हे 4 पदांमध्ये आहेत. मग म्हणून ही 4 पदे -3 1 5 आणि 9 आहे. समजलं? लिहा. आता शेवटचा प्रश्न काय? सरासरीचे 3.3 मधला एका अंकगणित श्रेणीचे 90 पद काय? 0 आहे. तर 90 पद 0 म्हणजे t9 काय? 0 आहे. 90 पद म्हणजे t आहे. t9 किती आहे? 0. आता t9 0 असेल तर आपल्याला काय? 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे आपलं दाखवायचं. कळलं? आता सुरुवात इथूनच करणार आपण. आणि इथे t9 आहे म्हणजे आपल्याला कशाचं ड्रॉ करणार? tn बरोबर a प्लस कंसात n मायनस गुणिले d. मग n च्या जागी काय ठेवणार आपण? 9. a ला a बाकी इथं पण n च्या जागी 9 d ला d. आता t9 किती आहे? मग 0 आहे. 90 पण किती आहे? 0 बरोबर a ला इथे 9 मधून 1 गेला 8d. करेक्ट. मग हे d इकडे या. मग a बरोबर आहे प्लस करायला काय? मायनस 8d. a बरोबर मायनस 8d. समजलं? पुढे बघा. आता दुसरं काय? 29वे पद काढून घेऊ. t29. कळलं? म्हणजे यांचे काय ठेवणार आपण? 29. a ला a इथं फक्त यांच्या जागीच किंमत ठेवू शकतात. बाकी a आणि d कशाला तसं. हे t29 ला t29 a ला a 29 मधून 1 गेला 28d. मग t29 ला t29 a ची किंमत किती आली सांगा? -8 आहे का? ओके ना? याला वाटतं 1 नंबर द्या समीकरण. या a च्या जागी काय ठेवू शकता आपण? -8d ठेवू शकता की नाही? आणि हे 28d जशाला आणि किती वरून? समीकरण 1 वरून. समीकरण मग t29 ला t29 हे -8d आहे हे +28d आहे. याचं चिन्ह मायनस याचं चिन्ह काय? प्लस वेगळे चिन्ह वजाबाकी 28 मधून 8 गेले 20d. समजलं? त्याला समीकरण 2. मग आता पुढचं काय?
किती पद 19 पद म्हणजे किती पद 19 पद काढून घेऊ आपण टी ला टी यांच्या जागी काय ठेवा 19 ए ला ए यांच्या जागी 19 मायनस 1 गुणिले डी ला डी म्हणजे टी 19 ला टी 19 मग ए ला ए 19 मधून 1 गेला 18 डी टी 19 ला टी 19 ए ची किंमत किती आहे मायनस 8 डी ए च्या जागी काय ठेवा मायनस 8 डी प्लस 18 डी ला 18 डी टी 19 ला टी 19 मायनस 8 डी हे प्लस 18 डी हे किती येते मग 10 झालं करेक्ट आता तुम्ही सांगा 29 हे पद किती आहे 20 डी आणि 19 हे पद काय आहे 10 डी असं शकतो ना बघा टी 29 बरोबर काय आहे सांगा 20 डी आहे मग टी 29 ला टी 29 या 20 डी ला मी काढू शकतो 2 गुणिले 10 डी लिहू शकतो की नाही ओके मग टी 29 ला टी 29 2 ला 2 10 डी च्या जागी काय शकतो आपण 19 मग लक्ष द्या 29 हे पद 19 या पदाचे काय दुप्पट आहे समजलं ओके नाही बघा आपण इथपर्यंत लक्ष द्या समीकरण 3 पर्यंत लक्ष द्या आता इथं टी 29 दिलं टी 29 किती आहे 20 डी आहे आता याला आपण काय करू शकता दुप्पट करायचं आहे ना दुप्पट होण्याने 2 पाहिजे तर याला 2 वेगळे करायचे तर 2 गुणिले काय लिहिलं 10 डी मग टी 19 म्हणजे टी 19 म्हणजे 10 डी आहे आणि 10 डी म्हणजेच काय टी 19 याच्या जागी हे घेऊ शकता याच्या जागी हे घेऊ शकता मग आपण काय करायचं या 20 डी ला आपण काय सोडले म्हणजे याचं विभाजन कसं केले 2 गुणिले 10 डी या 10 डी च्या जागी काय घेऊ शकतो मी टी 19 आपण दाखवले की नाही बघा 29 हे पद 19 च्या पदाचे काय आहे दुप्पट आहे हेच आपल्याला काय दाखवायचं होतं सिद्ध करायचं होतं